भिगवण प्रकरणी पोलिसांनी सुमोटो दाखल करावा, अन्यथा आपण रस्त्यावर उतरू. गोपीचंद पडळकर यांचा इशारा. भिगवणमधला प्रकार लव्ह जिहाद असून ठरवून ज्या मुलींचे वडील नाहीत त्यांचे संपत्ती मिळवण्यासाठी असले प्रकार केले जात आहेत, असा गंभीर आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. सदर पीडित मुलीला 12 वर्षाची असताना टार्गेट केल्याने ती बळी पडली आहे. तिच्या स्टेटमेंटनुसार ते सिद्ध देखील होते. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी अझर शेख याच्या विरोधात सुमोटो करून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. पोलिसांनी बघ्याची भूमिका आणि कायद्याची पळवाट न करता गुन्हा दाखल करण्याची कारवाई करावी, अन्यथा आपण रस्त्यावर उतरू, असा इशारा देखील गोपीचंद पडळकर यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे. पीडित मुलीने तिच्या व्हिडिओमध्ये 9 वर्षापासून प्रेम संबंध असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता इतर कोणत्याही गोष्टीची वाट न बघता सुमोटो दाखल केला पाहिजे, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते. पीडित मुलीनं आज पोलीस स्टेशनसमोर जाऊन हजर झालेलं आहे. प्रतिज्ञापत्र त्यांनी दिलेलं आहे आणि तुमच्यावर तुम्ही आणि जगताप साहेबांनी चुकीचा आरोप केला असं त्याचं म्हणणं आहे. माझं 1 वर्षापासून प्रेम होतं असं म्हणणं. तुम्ही दोघंही राजकारण करताय. महाराष्ट्रामध्ये लव्ह जिहादच्या अनेक घटना घडत आहेत आणि या घटना सातत्यानं घडत आहेत. ठरवून हिंदू मुलींना टार्गेट करणं आणि विशेषतः ज्या मुलींना वडील नाहीत आणि ज्या मुलींच्या नावावरती प्रॉपर्टी आहे अशा मुलींना जास्त टार्गेट केलं जातं आहे आणि त्यातलाच हा प्रकार आहे. भिगवणमधली ही जी घटना घडलेली आहे ही अत्यंत नियोजनबद्ध घडलेली आहे. अझर शेख नावाचा जो हरामी वृत्तीचा माणूस आहे की ज्याच्यावरती 14-15 वेगवेगळ्या केसेस आहेत. लव्ह जिहादची पण एक केस त्याच्यावरती आहे. तलाठी भाऊसाहेबांना मारहाणीची केस त्याच्यावरती आहे. ॲट्रॉसिटीच्या अनेक केसेस आहेत. हा 2 नंबरचा व्यवसाय करून अशा मुलांना पैसे पुरवून प्रवृत्त करतो आहे आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये अझर शेखचा सर्वात मोठा हात आहे. परवा जेव्हा आम्ही मोर्चासाठी भिगवणला गेलो तेव्हा हजारो हिंदू बांधव रस्त्यावरती आले होते. संग्राम भैया जगताप आणि मी तिथं गेलो होतो. राजकारण करण्याचा काहीच विषय नाही. या मुलींना एकदा जाळ्यात फसवायचं आणि परत वर्षभर गेला का त्यांची हॅरेसमेंट करायची, त्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं अत्याचार करायचे, त्यांना जमिनी द्या, त्यांचे व्हिडिओ तयार करायचे, धमक्या द्यायच्या, असे प्रकार सुरू होत आहेत. आता जो विषय समोर आला आहे त्यामध्ये मुलीचं स्टेटमेंट असं आहे की बाबांनो, गोपीचंद पडळकर आणि जगताप हे जे बोलत आहेत ते खोटं आहे. पोलिसांचं म्हणणं असं आहे की मुलगी सज्ञान आहे, तिचं वय 21 पूर्ण आहे आणि मुलगी सज्ञान असल्यामुळं ती जो जबाब देईल त्या जबाबाप्रमाणे कायद्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार. आता माझं या सगळ्या विषयावरती म्हणणं एकच आहे. कायदा काय म्हणतोय की 21 वर्ष मुलीची पूर्ण असल्यामुळं 18 वयापेक्षा जास्त तिचं वय आहे, त्यामुळं ती जे म्हणल ती सज्ञान असल्यामुळं तिला स्वातंत्र्य आहे. परवाच्या दिवशी जो व्हिडिओ याच मुलीनं पोलीस प्रशासनाला पाठवला, पोलीस अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअपला पाठवला, त्यांच्या वेगवेगळ्या पत्रकारांना त्यांनी पाठवला, मुलीच्या आईला पाठवला, मुलीच्या मामाला पाठवला. तो व्हिडिओ काय आहे मी तुम्हाला ऐकवतो.